तुमचे 2 एसी लावा, तुम्ही तुमचं गीझर लावा, तुमचं मोटर लावा, होऊ आणि शकतं. झिरो बिलचा आपण क्लेम करताय. पण इन्स्टंट 10,000चा डिस्काउंट देऊ. मी फार डिटेल रिव्ह्यू वैयक्तिक करणार नाही किंवा नमस्कार मंडळी, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. आज आपण लांजामधील वैभव वसाहतमध्ये आलेलो आहोत आणि हे माझ्या मित्राचंच घर आहे. मनीषा अलंकार लांजातील एक फेमस दुकान आहे, ज्वेलरी शॉप. त्यांच्या घरी आपण आलेलो आहोत. त्यांच्या घरी यायचं कारण म्हणजे आपल्यासोबत आहेत सूर्यशक्ती सोलरचे सर्वेसर्वा अभिषेक नखाते. नमस्कार. नमस्कार. अभिषेकजी, आपली ओळख आमच्या घरी जेव्हा आपण इन्स्टॉलेशनला आलात, माझ्या घरी देखील मित्रांनो सोलर इन्स्टॉलेशन केलेलं आहे लाईटच्या दृष्टीने, तर ते आपल्या अभिषेकजींनीच केलेलं आहे. तेव्हा आमची ओळख झाली आणि त्यांचा आज व्लॉग करण्यासाठी मी इथे आलेलो आहे. बरेच दिवस आमचं प्लॅनिंग होत होतं की आपण व्लॉग करूया आणि त्याचं मुख्य कारण मला जे वाटलं, कारण त्याची इन्स्पायरिंग स्टोरी अशी आहे की ते पुण्याहून आज गावाकडे इकडे आपल्या लांजासारख्या ठिकाणी येऊन शिफ्ट झालेले आहेत आणि ह्याचं कारण काय, त्यांचा व्यवसाय काय, ह्या सगळ्याच गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. तर अभिषेकजी, आपण चर्चेला सुरुवात करूया. सर्वप्रथम जो प्रश्न मी आत्ता सांगितला सगळ्यांना तोच मी तुम्हाला विचारणार आहे, जो मला पडला की पुण्याहून कोकणासारख्या लांजासारख्या ठिकाणी दुर्गम भागात येऊन राहायची तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली? मी ॲक्च्युली आत्ताच्या कालावधीमध्ये जो कल्याण आणि ठाणे याच ठिकाणी जॉब करत होतो इलेक्ट्रिकलमध्ये. आणि 4 वर्ष जॉब करतच होतो. मध्ये एकदा गावाकडे यायचं म्हणून आम्ही इकडे घर बांधलेलं होतं ओमानंदमध्ये, इकडे लांजामध्ये जिथे प्लॉटिंग आहे तिकडे. तर एकदा जेव्हा मी इकडे आलो तर 1 ते 1.5 महिना जेव्हा मी इकडे राहिलो होतो, माझ्या आजीची तब्येत बरी नव्हती तेव्हा. अच्छा. पण जेव्हा मी इथे राहिलो तेव्हा जे काही मला इथलं वातावरण, इथलं जे काही म्हणजे राहणीमान मला जे काही आवडलं, तिथला निसर्ग जे काही आवडलं, तेव्हापासून माझं मन पूर्णपणे इकडेच वळून गेलं. त्यानंतर परत मी जॉबला गेलो पण तिकडे काय तेवढं मन लागलं नाही. अच्छा. त्यानंतर मग काही कालावधीनंतर मग शेवटी मला असं वाटायला लागलं की बाबा उगाच तिकडे राहण्यापेक्षा इकडे येऊनच आपलं जे काय आहे ते सुरू करू. असं. अच्छा. पूर्णपणे आपण इकडे शिफ्ट झालो आणि या ठिकाणी येऊन आपला सर्व व्यवसाय वगैरे सुरू केला. पण तुम्ही सुरुवातीला जसं म्हटलं जातं मुंबईत किंवा कल्याणला होतात, तर पुण्याशी काय, मला असं ऐकून की पुण्याला पण आपण होतात. पुण्याला आमचं मूळ गाव आहे, पुणे औंधमध्ये. पण मूळ गाव तिकडे आहे, पण लहानपणापासून आमच्या एवढे इकडे. पण लांजाच का, म्हणजे लांजाचा कनेक्शन कुठून आला आयुष्यात? लांजाचं असं वेगळं काय कनेक्शन नव्हतं. अच्छा. जस्ट एक इकडे आम्हाला प्लॉटिंग घ्यायचीच होती. एक जमीन घेऊन घर इकडे गावाकडे बांधायचं होतं. आमच्या गावाकडे कुठे घर नव्हतं, त्यासाठी मग माझ्या वडिलांनी इकडे घर घेतलं आणि आम्ही वडील आणि त्यांचे मित्र वगैरे सर्वांनी मिळून एक इथे प्लॉटिंग जे आहे तिथे येऊन घर घेतलं. ते घर घेतल्यामुळे मग जेव्हा मी या घरामध्ये राहायला आलो तर काही कालावधी या घरामध्ये राहिलो आणि मग मला इकडेच आणखीन कल माझा वाढत गेला. आणि अशा प्रकारे इकडे शिफ्ट झालो पूर्ण. अच्छा. अभिषेकजी, आपलं शिक्षण नेमकं काय झालेलं आहे? माझं शिक्षण 12वी आहे आणि ITI वगैरे आम्ही केलेलं आहे. ओके. एवढंच आपलं शिक्षण आपलं 12वी झालंय आणि त्यानंतर आपण ITIचा कोर्स केलाय. आणि आज आपण लांजामधील एक नामवंत, काही काळातच एक दर्जेदार असं सोलार इन्स्टॉलेशन करून देण्यासाठी आपण नामवंत सूर्यशक्ती सोलार हे आपल्या कंपनीचं नाव आहे. तर ह्याची सुरुवात कुठून झाली आणि कुठून प्रेरणा मिळाली की ह्या व्यवसायात आपण उतरायला हवं सोलारच्या? याची सुरुवात म्हणजे आधीपासून इलेक्ट्रिकल फील्डशी पूर्णपणे संबंध होतात माझा. जवळजवळ 4 वर्ष तर मी कंपनीमध्ये जॉब केला, तेव्हा सुद्धा या फील्डशी माझा पूर्ण संबंध होता. म्हणजे सोलर इन्स्टॉलेशन, सोलरचं सर्व चेकअप वगैरे मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये जाऊन आम्ही ते केलं होतं, सर्व्हिस वगैरे. त्यासोबत इलेक्ट्रिकलचे फीडर्स वगैरे, सबस्टेशन वगैरे सर्व ठिकाणी आपण काम केले होते. पण जेव्हा मी इकडे शिफ्ट झालो त्यानंतर मग इकडे थोडं बघितले की अपॉर्च्युनिटीज आहे इथे. त्याचं अजून इकडे सुरू केलं. त्यानंतर मग आपल्या इकडे शांती इलेक्ट्रिकलवाले आहेत, नंदू दादा म्हणून. अच्छा. तर त्यांच्या मदतीने वगैरे इकडे जे काही मी जे सुरू केलं त्यांच्या ओळखीने वगैरे इकडे मला काम भेटायला लागलं. तर सुरुवातीचे काही कामं त्यांच्या ओळखीनेच आम्हाला भेटले. इलेक्ट्रिकलची, इलेक्ट्रिक पण आणि सोलरचं सुद्धा सुरुवातीला त्यांच्या ओळखीनेच भेटलं. ओके. आणि तेव्हापासून जेव्हा आम्ही सुरू केलं तर ते देवाच्या कृपेने प्रगतीपथावरती जात चाललं. अरे वा. कोकणातील मुलं नोकरी आणि कामधंद्याच्या शोधात नेहमी बाहेर जात असतात, मुंबई पुण्यासारख्या शहरात. आणि तुम्ही मुंबई पुण्यासारखे शहर सोडून कोकणात आलात आणि आज एक यशस्वी व्यवसाय तुम्ही चालवत आहात. थोडक्यात माणसाने काहीतरी एक जिद्द उराशी बाळगलं पाहिजे आणि शोधत असलं पाहिजे. खूप काही करण्यासारखं आहे हे याच्यावरून सिद्ध होतं. हे तिथल्या एखाद्या मुलाला सुचलं असतं तरी तो करू शकला असता नक्कीच. पण अभ्यास करणं महत्त्वाचं आहे की मार्केटमध्ये कशाची आवश्यकता आहे, भविष्यात कसली डिमांड आहे, त्या दृष्टीने आपण सोलारच्या व्यवसायात
उतरलात. आपण आज ज्या अनुषंगाने ह्या घरी आलेलो आहोत त्या विषयाला आपण सुरुवात करूया. ते म्हणजे की सोलारचा आपण जो व्यवसाय करताय तो नेमका कशा पद्धतीचा आहे आणि या घरात श्री कारेकर यांचं हे घर आहे, तर इथे नेमकं कशा पद्धतीचं इन्स्टॉलेशन आपण केलेलं आहे त्याची आपण थोडक्यात माहिती द्यावी. हे जे कार्यकरांचं घर आहे इकडे आपण ऑनग्रिड सिस्टम इन्स्टॉल केलेली आहे. अच्छा. यंदाच्या फेब्रुवारीमध्ये जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जेव्हा घोषणा केली की 78,000 पर्यंत सबसिडी प्रत्येकाला देणार, बरोबर. तर ही जी सिस्टम आहे प्रधानमंत्री सूर्यघर योजना त्या अंतर्गत आपण यांच्याकडे सोलर सिस्टम इन्स्टॉल केली आहे, ऑनग्रिड सिस्टम. तर ही जी ऑनग्रिड सिस्टम आहे ही सिस्टम अशी आहे की हिच्यामध्ये आपल्याला गव्हर्नमेंट अनुदान पण देतं. बर. आणि त्याचा खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात लाभ घेता येतो. म्हणजे जे काही तुमचं बिल आहे साधारण ते तुम्ही कॅल्क्युलेशन कराल तर मात्र 3 ते 4 वर्षांनी त्याचे पूर्ण पैसे रिकवर होतात तुमच्या इन्व्हेस्टमेंटचे. ओके. त्यावर तुमची एक्स्ट्रा सबसिडी पण तुम्हाला भेटते आणि पुढे फक्त तुमचा प्रॉफिट राहतो, कारण की या सिस्टमची जी वॉरंटी ही 25 वर्षापर्यंत आहे. बर. तर अशा प्रकारे त्याच्यामध्ये इन्व्हर्टर वगैरे येतात, वरती पॅनल वगैरे. आता हे इथे समोर जे दिसतंय ते काय आहे आपल्याला सांगता येईल? हे जे आहे हे इन्व्हर्टर आहे. बरं. आणि आपण हे पॉलिकॅब कंपनीचं इन्व्हर्टर इथे वापरलेलं आहे. बरं. हे ऑनग्रिड इन्व्हर्टर आहे. ओके. यासोबत आपण एसीडीबी डीसीडीबी असे 2 इक्विपमेंट पण देतो. बर. ही जी सिस्टम आहे हिची वॉरंटी 25 वर्ष आहे. ओके. आणि 25 वर्ष वॉरंटीसाठी हिला तेवढं सेफ्टी पण पाहिजे. हो. छोटा मोठा जरी अर्थिंग लिकेज झाला, कुठेही काही छोटा मोठा इश्यू आला, हो, तर अशा प्रकारचे हे जे सेफ्टी इक्विपमेंट आहे हे स्वतःहून ऑटोमॅटिक ट्रिप होतात. बर. आणि तुमचे इन्व्हर्टर आणि सोलर पॅनल्स या दोघांना सेफ करून टाकतात. म्हणजे तुमची सोलर सिस्टम ही वर्षानुवर्षासाठी सेफ राहते. बरोबर. कारण की हिची वॉरंटी 25 वर्ष आहे, त्यासाठी आपण हे सर्व सेफ्टी इक्विपमेंट पण त्याच्यासोबत देतो. तर ही जी सोलर सिस्टम तुम्हाला सांगितली की यामध्ये भरपूर इक्विपमेंट येतात, तर त्यामधले एक महत्त्वाचं जे आहे ते हे आहे की लाइटनिंग अरेस्टर. म्हणजे ह्या सिस्टम सोबत फक्त तुमचे सोलर पॅनल इन्व्हर्टर एवढीच गोष्ट नसतो. यामध्ये कसं आहे की ही जी डीसी जनरेशन तुम्ही करत असतात यावरती जेव्हा केव्हा पण समजा लाइटनिंग होत असेल, म्हणजे वीज वगैरे पडत असेल, तर त्या कालावधीमध्ये डीसी जनरेशनच्या जवळ वीज खेचली जाऊ शकते. अच्छा. तर त्यासाठी MNRE कंपल्सरी केलेले आहेत हे जे काही इक्विपमेंट आहेत ते. पण ते भरपूर जणांना माहीत असतात, काही जणांना माहिती नसतात, पण काही लोक याच्यामध्ये इन्स्टॉल पण करत नाही. अच्छा. असं टाळतात पण त्याच्यामध्ये. पण आपण जे आहे हे प्रॉपर MNRE गाईडलाईन्स प्रमाणे सर्व इन्स्टॉलेशन करतो. ओके. तर यामध्ये जे हे आहे हे लाइटनिंग अरेस्टर आहे. बरोबर. छोटी मोठी जरी वीज पडली, ओके, तर पॅनलला सेफ ठेवण्यासाठी ही वीज सरळ याच्यामध्ये खेचली जाते. ओके. हिची पाइपिंग आपण पूर्णपणे सेपरेट करतो. बरं. म्हणजे जी काही वीज आहे ती सरळ ग्राउंड होते. बरोबर. तुमची सोलर सिस्टीम सेफ राहते कायमसाठी. बरोबर. आता भरपूर ठिकाणी जेवढ्यांनी बघितलेलं आहे, तुम्ही बघितलं असेल की कुठेही लाइटनिंग अरेस्टर तुम्हाला क्वचितच एखाद्या ठिकाणी बघायला भेटेल, बाकी ठिकाणी लाइटनिंग अरेस्टर भेटणार नाही. तर हे सुद्धा आपण प्रत्येक आपल्या जेवढ्या साईट आहेत तेवढ्या सर्व ठिकाणी आपण स्वतःहून इन्स्टॉल करतो. कस्टमरनी मागेल किंवा कोण बघेल किंवा MSC वाले बोलतील वगैरे, तर तशी कंडिशन पण येत नाही, आपण प्रत्येक ठिकाणी इन्स्टॉल करतोच. कारण की आपण गव्हर्नमेंट रजिस्टर्ड असल्या कारणास्तव आपल्याला ते कंपल्सरी आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगतो ह्याच्यासोबत 3 अर्थिंग पण येतात. तर जे सोलर पॅनल आहे आणि सोलर स्ट्रक्चर आहे याच्यासाठी एक सेपरेट अर्थिंग आपण देतो. प्लस इन्व्हर्टर आहे त्याच्यासाठी एक सेपरेट अर्थिंग देतो. प्लस हे जे लाइटनिंग असते ह्यासाठी सेपरेट अर्थिंग देतो. अशा 3 अर्थिंग सुद्धा आपण स्वतःहून त्याच्यामध्ये देतो. अर्थिंग असल्याशिवाय कुठलीही तुमची इलेक्ट्रिकल उपकरणं सेफ राहू शकत नाही. बरोबर. हे सोलर पॅनल पण आतापर्यंत जे वर्षानुवर्ष टिकणार, 25 वर्ष म्हणजे काय छोटा कालावधी नाहीये. तर याच्यामध्ये सुद्धा भरपूर छोटा मायनर लिकेज वगैरे कधी जाऊन पुढे होऊ शकतो. तसं याच्यामध्ये काही जास्त होत नाही, पण लिकेज वगैरे म्हणा किंवा छोटा मोठा इश्यू ते जरी झाला तरी देखील याला अर्थिंग सपोर्ट कधी पण पाहिजे, तर ते सिस्टम प्रॉपर काम करतं. बरोबर. तर त्यासाठी आपण प्रत्येकाला सेपरेट अर्थिंग आपण स्वतःहून देत असतो प्रत्येक ठिकाणी. असं याचं सर्व आहे. आणि इन्व्हर्टरमध्ये सुद्धा कसं आहे की इन्व्हर्टरच्या बाजूला तुम्हाला एसीडीबी डीसीडीबी दाखवली, ते इक्विपमेंट ह्यासाठी आहे की छोटा मोठा जरी तुमच्या घरात जरी वायरिंगमध्ये इश्यू झाला, कुठे फेज न्यूट्रल शॉर्ट झाली, कधी गिझरला शॉक बसेल, कधी वॉशिंग मशीनला शॉक बसेल बाथरूममध्ये, तर तो लिकेज सुद्धा यापर्यंत पोहोचू शकतो, कारण की ग्रीड सोबत कनेक्टेड आहे. बरोबर. तर त्यापासून हे समजा सिस्टम तुम्हाला सेफ ठेवायची, तर या सर्व उपकरणं आपण तुम्हाला याच्यामध्ये देतो. मित्रांनो, ह्या सिस्टमची माहिती आपण घेणार आहोत, पण अभिषेकजींचं एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर अब्दीने जे बोलणं आहे अतिशय नम्रपणे कस्टमरशी बोलणं, आमचा स्वतःचा अनुभव आहे. आपल्याकडे पण मला वाटतं सेम युनिट आपण इन्स्टॉलेशन केलेलं आहे. बरोबर. हो सर, बरोबर. आपण पण हेच युनिट इन्स्टॉल केलेलं आहे आणि त्या दरम्यान आम्ही जो अभिषेकजींचा अनुभव घेतला की अतिशय नम्र, आणि कोणाशी मी ऑब्झर्व केलं ते बोलताना इवन त्यांच्याकडे जे कामगार आहेत त्यांच्याशी बोलताना सुद्धा ते तितक्याच प्रेमाने, आपुलकीने आणि नम्रपणे बोलतात. हा या माणसाचा मला भावलेला गुण आहे. सूर्यशक्तीमध्ये आम्हाला 2 वर्ष काम करून झाले. बरं. म्हणजे जवळजवळ सुरुवातीपासून, हो, सुरुवातीच्या काळापासून तुम्ही सोबत तर आहात. दादाबद्दल सांगायचं झालं तर दादा पहिली गोष्ट म्हणजे संयमी स्वभाव आहे. कोणतीही कंडिशन असो किंवा व्यवहार असो तो एकदम संयमी करतो. परत कामाबद्दल त्याचा काय वाद नसतो. एखादं समजा त्यांनी काम सांगितलं किंवा काहीतरी चूक झाली तर लगेच समजून घेणं. परत आर्थिकदृष्ट्या म्हणलं पगाराबद्दल वगैरे काय असेल तर कधी गरज वगैरे पडली तर वेळेवर पगार वगैरे देणं. म्हणजे सांगायचा मुद्दा हाच की जो हिशोब किंवा आपण जो पेमेंटचा विषय म्हणतोय किंवा व्यवहाराचा विषय म्हणतोय तर तो एकदम क्लिअर आहे त्याचा.
बरं त्याबद्दल काही वाद नाही बरं. असं. काम करताना नेमकी काय काय तुम्हाला अनुभव येतात, की दर्जा कामाचा कशा पद्धतीचा दादा स्वतः उभे राहून काम करून घेताना काय सांगतात किंवा हां, कशा येस येस. पद्धतीने? दादा त्यांचा प्लॅन असेल तो सांगतात आम्हाला, हं. काय असेल तो कसं काय करायचंय, हं. त्याबद्दल आम्ही काम करत राहतो असं. बरं त्यांची प्रत्येक म्हणजे तासनतास वगैरे विजिट असते, काम कसं करतायत, कसं चाललंय. बरं समजा इन केस काही चुकत असेल तर ते सगळं हँडल करत ओके. असतात. गाईड करतात तुम्हाला हां, कसं काय येस. करायला हवं. ओके. फिनिशिंगवर जास्त कॉन्सन्ट्रेट असतं हं. खास करून. हं. तर आम्ही कामगार पण ती दखल घेतो. काय अनुभव सांगशील तुझा दादांसोबत काम करताना? अनुभव म्हणजे चांगलं एकदम परफेक्ट नियोजन, परफेक्ट काम, ओके. एकदम परफेक्ट फिनिशिंग, म्हणजे प्रॉपर कंपनीचे पॉलिकॅब कंपनीचे आपण पायपिंग वापरतो. बरं. तू ह्याच्या आधी ह्या क्षेत्रात काम केलेस कुठे की कसं काय? हां, ह्या आधी क्षेत्रात नाही केलं काम. पण नवीन काय काय गोष्टी तुला इथे शिकायला मिळाल्या असतील? हां, हो. इथे समजा आज नसतास तर कुठे असतास काय वाटतं? आज इथे नसतो तर मी आता मुंबईला असतो यासाठी. ही कंपनीमध्ये कुठेतरी काम करत असतो. अच्छा. हां. म्हणजे हा एक ॲडव्हान्टेज आहे की ह्या Advantage आहे. कंपनीमुळे तुला गावात आपल्या कुटुंबियांसोबत राहायला रोजगार मिळालं. मिळाला. ओके. ही पॅनल्स आहेत. हो. काय माहिती सांगाल यांच्याविषयी? हे जे पॅनल आहेत हे अदानीचे टॉपकॉन पॅनल्स आहेत. बरं आणि हे मोनो हाफ कट पॅनल आहेत. बरं हे अशा प्रकारचे पॅनल आहे की पॅनलमध्ये 4 प्रकार असतात: पॉली, मोनो हाफ कट आणि मोनो हाफ कट बायफेशियल. हं. तर आताची जी लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे मोनो हाफ कट बायफेशियल हे ते वाले पॅनल आहेत. बरं. आणि हे पॅनल पुढून आणि मागून दोन्ही बोथ साईडने जनरेशन करतात. ओके. त्यामुळे तुम्हाला जे काही जनरेशन आहे ते काही पर्सेंटेज एक्स्ट्रा मिळतं. बरं. आपल्याकडे नेमके सोलार रिलेटेड काय काय प्रोडक्ट्स आहेत? आपल्याकडे सोलरच्या संदर्भात सर्व प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत. बरं आपण जास्त करून ऑन ग्रीड, ऑफ ग्रीड आणि हायब्रिड सिस्टम्स यामध्ये पूर्ण प्राधान्याने काम करतो. बरं. आता ऑन ग्रीड आणि ऑफ ग्रीड हे शब्द आपण अनेकदा ऐकतो, परंतु ह्यातला नेमका फरक काय आहे? सामान्य माणसाला सोप्या भाषेत समजेल असं आपण काय सांगू शकाल? ऑन ग्रीड सिस्टम म्हणजे जी काय आहे ती तुमची ग्रीड सोबत कनेक्टेड असते. म्हणजे MSCBचा जो काही सप्लाय तुमच्या घरात येतो हं. त्यासोबत कनेक्टेड असलेली सिस्टम म्हणजे ऑन ग्रीड सिस्टम. बरं ऑन ग्रीड सिस्टममध्ये तुमची बॅटरी येत नाही, बरं तुमचे सोलर पॅनल लागतात. त्याचं जे काही जनरेशन आहे सरळ तुम्ही इन्व्हर्टरच्या माध्यमातून MSCBला देत असतात. अच्छा. यामुळे याची जी काही नोंद आहे, याची जे काही एक्स्ट्रा इलेक्ट्रिसिटी जी काही युनिट्स बनत आहेत याची सर्व नोंद तुमची MSCBकडे राहते. बरं. ह्याच्या बदल्यात तुमचं बिल जे काय आहे ते पूर्णपणे झिरो पण होऊ शकतं. ओके. म्हणजे जे काही जनरेशन आहे तुम्ही MSCBला देत असतात त्याबद्दल MSCB तुम्हाला युनिट्स देत असते. बरं. तुम्ही आधीच जास्त युनिट MSCBला देत असतात त्यामुळे तुमचं बिल झिरो होतं. अशा प्रकारची ही ऑनग्रीड सिस्टम आहे. हिची लाईफ 15 ते 20 वर्षसुद्धा आरामात तुम्हाला बघायची आवश्यकता नाही, इथपर्यंत बेस्ट आहे. बरं. हिची खूप लॉंग लाईफ आहे. ओके. तीच जर तुम्ही ऑफग्रीड सिस्टम बघाल तर ऑफग्रीड सिस्टम अशी आहे की जिकडे खूप पॉवर कट होत असतं तर त्या सिस्टममध्ये जो तुमचे सोलर पॅनल्स येतात, तुमचं इन्व्हर्टर येतं आणि तुमच्या बॅटरीज, अशीवाली जी सिस्टम असते ती ऑफग्रीड सिस्टम आहे. बरं. हिचा आणि ग्रीडचा काही संबंध नसतो. ओके. ग्रीड काही भागामध्ये नसते पण काही भागामध्ये खूप पॉवर कट होतो, त्या ठिकाणी ऑफग्रीड सिस्टम कामाला येते. अच्छा. आणि ऑफग्रीड सिस्टममध्ये तुमचं सोलर पॅनलचं जनरेशन होऊन तुमच्या सर्व बॅटरीमध्ये सेव्ह होत असतात. बरोबर. आणि त्यामुळे तुम्हाला कसं लाईट असेल नसेल तरी देखील तुम्हाला त्या ऑफग्रीड सिस्टमचा सोलरचा लाभ घेता येतो. बरं. पण बेनिफिट आता जर बघाल तुम्ही तर ऑनग्रीड सिस्टममध्ये तुम्हाला सबसिडी मिळते. ओके. जेणेकरून ही कॉस्ट पण फ्री खूप पडते, हिच्यामध्ये बॅटरी पण कमी लागतात. बरोबर. पण जसं ज्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक आहे त्या ठिकाणी बघून तुम्हाला सिस्टम घेण्याची आवश्यकता आहे. ओके. ऑन ग्रीड सिस्टम असू दे किंवा ऑफ ग्रीड सिस्टम असू दे, ह्याच्यात मेंटेनन्स नेमका काय येतो? काय ग्राहकाला याची काळजी घ्यावी लागेल? काय सांगतो? ऑनग्रीड सिस्टममध्ये मी तुम्हाला सांगतो फक्त एकच मेंटेनन्स तुम्हाला आहे की हा जो पॅनल आहे ते क्लिनिंग करायला हवे तुम्हाला. अच्छा. हे साधारण 20-20 दिवसांनी का होईना तुमचे क्लिनिंग होत असले पाहिजे. ओके. कारण की पॅनल जरी आहेत म्हणजे ह्याच्यावर कुठल्याही प्रकारची धूळ असता कामा यावर नये. धूळ असता कामा नाही, कारण की धुळीचा एक थर साचला तर त्यापर्यंत सूर्यकिरण पोहोचणारच नाही. बरोबर. त्यासाठी क्लीन होत असणं तुम्हाला खूप आवश्यक आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे त्याची जे चार्जिंगची प्रोसेस आहे ती स्लो होणार किंवा कमी होणार. जनरेशन तुमचं कमी कमी होणार, होणार. असं पॉवर फरक जनरेशन पडणारच. कमी होणार. पण आणि ह्याच्यामध्ये फक्त हेच एक आहे 20-20 दिवसांत तुम्हाला क्लिनिंग करणं ऑनग्रीड सिस्टममध्ये. बरं. जर ऑफग्रीड सिस्टम आपण बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला पॅनल क्लिनिंग वगैरे पण येतं, प्लस तुमची बॅटरीचा जे काही मेंटेनन्स असतो, बॅटरी वॉटर वगैरे टाकत राहणं, तर हा सुद्धा त्याच्यामध्ये एक वाढतो. आणि अशा प्रकारचेच फक्त सोलर सिस्टममध्ये फक्त कमी मेंटेनन्स आहे, जास्त काही मेंटेनन्सची प्रोसेस नाही. ओके. कुठचाही माणूस असला तरी शेवटी विषय येतो खर्चाचा. तर खर्च काय आहे ही सिस्टीम इन्स्टॉल करण्यासाठी, आणि त्यानंतर सबसिडीचा जो विषय आपण मगाशी म्हटला तो नेमका कशा पद्धतीने आपण त्याचा लाभ घेऊ शकतो? सबसिडीचा जर तुम्ही आता बघाल तर सबसिडीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला ऑनग्रीड सिस्टम ही निवडावी लागते. ऑफ ग्रीड मध्ये सबसिडी हा विषय ऑनग्रीड मध्ये सबसिडीचा विषय नाहीच आहे. बरं. ऑनग्रीड सिस्टम मध्ये मिनिमम 2 किलोवॅट पासून सर्व प्रोसेस सुरू होते. ओके. 1 किलोवॅट पण आहे, पण खूप कमी कंपन्या ज्या मॅन्युफॅक्चर करतात 1 किलोवॅटचे, कारण की ऍप्लिकेशन्स वगैरे खूप आहेत त्याच्यामुळे, आणि सबसिडी पण 1 किलोवॅट मध्ये कमी पडते. बरोबर. जो 2 किलोवॅटची कॉस्टिंग मी तुम्हाला सांगू तर 2 किलोवॅटची कॉस्टिंग साधारण 1,60,000 ते 1,50,000च्या आसपास येते. बरं. आणि त्यातून तुमचं जे काही सबसिडी आहे ही त्यातून मायनस होत असते.
असं भाग आहे. आणि सबसिडी मायनस झाल्यामुळे तुम्हाला ते साधारण सिस्टम फक्त 80 ते 85,000 पर्यंत पूर्ण पडून जाते. बर. आणि त्यावर तुमचे जे युनिट्स आहेत ते तुम्हाला 200 ते 250 युनिट्स फक्त 2 किलोच्या सिस्टममध्ये पुरेसे होतात. ओके. आणि सामान्य घर आपण बघितलं तर साधारण 100 किंवा 125 युनिट आपल्या घरात वापरले जातात साधारण ओके. आपल्या घरामध्ये. बरं. जास्तीत जास्त 150 किंवा 200. त्यामध्ये याचा अंदाजे बिल किती असतं साधारण? साधारण बिल प्रत्येकाचं 1,500 ते 2,000 रुपये जास्त करून. बरोबर. जास्त कोणाचं खूप हाय असेल तर ते गोष्ट वेगळी, पण हा. सामान्य घरांचं सर्वांचं पण तेवढंच. 1,500 ते 2,000 रुपये बिल असलेल्याला पण हा विषय परवडू शकतो. आरामात पडू शकतो, कारण की त्यांचा जर हिशोब केला आपण हा. तर ते असंच 5 वर्षामध्ये किंवा 4 वर्षामध्ये तेवढे 1 ते लाख किंवा 1 लाख रुपये तक बिलामध्ये खर्च करत असतातच. तर त्याच्याऐवजी त्यांना ही सिस्टम बसवली कधी पण प्रॉफिटेबल पडते. बरोबर. प्लस त्यांना एक्स्ट्रा युनिट्स पण मिळतात. बर. आणि दर महिन्याला तुमचे 50-50 युनिट जर MSCB कडे सेव्ह होत असतील, मग तुम्ही दिवाळी, दसरा किंवा कुठल्याही गणपतीचा कार्यक्रम असेल तेव्हा तुम्ही वापरून ते कंझ्युम करून संपवू शकतात. तर अशा प्रकारचा तुम्हाला बेनिफिट याच्यामध्ये सुद्धा भेटतो. अच्छा. म्हणजे जेवढं तुम्ही बिल भरता त्यापेक्षा कमी अमाऊंट भरून तुम्हाला एक्स्ट्रा युनिट्स मिळत असतात त्याच्यामध्ये. बरोबर. कारण की आता सबसिडी मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे आता ही सिस्टम आपल्याला कॉस्ट फ्रेंडली पडते. बरं. आपल्याकडे जो सबसिडीचा विषय आहे त्याच्यात नेमकं लाभार्थी कोण बनू शकतं? की समजा माझे एक 4 ठिकाणी प्रॉपर्टीज असतील समजा, किंवा त्या लाभार्थ्याचे निकष काय, मी 4ही ठिकाणी मीटर माझे असतील वेगवेगळे, तर घेऊ शकतो लाभ त्याच्यावर, की अजून काय निकष असतात, काय सांगाल? सबसिडी आत्तासाठी तरी प्रत्येकाला अवेलेबल आहे. जितके तुमचे कंझ्युमर नंबर असतील, जितके कंझ्युमर नंबर तुमचे, जितके तुमचे मीटर असतील तेवढ्या सर्वांना सबसिडी उपलब्ध आहे. त्या व्यतिरिक्त कुठलाही उत्पन्नाचा दाखला, तुम्ही कुठे काम करतात, तुम्ही गव्हर्नमेंट जॉब आहे की नाही याच्याशी काही घेणं नाहीये. प्रत्येकासाठी आता प्रत्येक कंझ्युमर नंबरला सबसिडी उपलब्ध आहे. फक्त एवढंच आहे की त्याचं मीटर जे आहे ते रेसिडेन्शियल पाहिजे. कमर्शियलला सबसिडी उपलब्ध नाहीच आहे. फक्त रेसिडेन्शियल असू दे आणि किती बिल असू दे किंवा किती कंझ्युमर नंबर असू दे, सर्वांवरती त्यांना सबसिडी मिळू शकते. बाकी कुठलाही निकष नाहीये, कुठलाही आता निकष नाही. आणि एक गोष्ट सांगेन की ह्याच्यामध्ये सरकारने खूप मोठ्या प्रमाणात प्रेशर दिलेलं आहे. म्हणजे फेब्रुवारीमध्ये जेव्हा उद्घोषणा झाली होती त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं की 1 करोड घरावरती भारतामध्ये 1 करोड घरांना सर्वीकडे सोलर सिस्टम सबसिडी सोबत बसवणार. आणि प्रत्येकासाठी 78,000 ते 60,000 रुपयाची सबसिडी उपलब्ध करून दिलेली आहे. बरोबर. ती 1 करोड घरांचं टार्गेट कंप्लीट होईपर्यंत प्रत्येकासाठी सबसिडी उपलब्ध आहे. त्यातील महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघाल तर 15 लाख घरांचं टार्गेट आहे. 15 लाख घरांचं टार्गेट कंप्लीट होईपर्यंत जेवढे कंझ्युमर असतील तेवढं सर्वांना 78,000 पर्यंत सबसिडी मिळेल. आणि एवढंच नाही तर गव्हर्नमेंटकडून याच्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेशर पण आहे आणि सपोर्ट पण गव्हर्नमेंट करतं. तर जे काही आर्थिकदृष्ट्या जर तुम्ही सपोर्ट म्हणाल तर गव्हर्नमेंट ज्या काही नॅशनलाइज बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, अशा तुमच्या ज्या कुठल्याही नॅशनलाइज बँक असतील, बरोबर, त्यामधून तुम्हाला लोन पण पास करून देतं. 7% इंटरेस्ट रेटवरती फक्त लोन मिळतं. आता गाडी जरी तुम्ही घ्यायला जाल तर जवळजवळ 20-25% वर जाते. बरं. 4 व्हीलर गेला तरी 9-9.5 कुठेच जात नाही इंटरेस्ट. पण सोलरसाठी फक्त 7% इंटरेस्ट रेटवरती तुम्हाला लोन मिळू शकतं. त्याचा टेन्युअर सुद्धा तुम्ही 10 वर्षापर्यंत खेचू शकता. प्रोसेसिंग फी पण आहे ती पूर्णपणे 0 आहे. म्हणजे प्रोसेसिंग फीचा पण काही खर्च नाही. फक्त तुम्ही एकदा लोन घ्यायचे 90% अमाऊंट तुम्हाला बँक देईल, ती पण नॅशनलाइज बँक. म्हणजे एक प्रकारे गव्हर्नमेंटचा फुल सपोर्ट आहे ह्या सगळ्या विषयासाठी की ह्याच्यात उतरा आणि ह्या सोलारच्या ग्रीन एनर्जीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा. पावसातून कशा पद्धतीने हे परफॉर्म करतं, कारण बरेच लोक असं म्हणतात की पावसातून त्यांची सिस्टीम काम करत नाही किंवा असं आपल्याला ऐकायला मिळतं, ह्याच्यात किती तथ्य आहे? ह्याच्यामध्ये कसा भाग आहे की तुम्ही पॅनल कुठले निवडलेले याच्यावर सर्व डिपेंड असतं. अच्छा, पॅनलची क्वालिटी मॅटर करते. येस. ओके. पॉली पॅनल असतील तर तुमचं कसं आहे, पावसाळा असेल किंवा खूप ढग आलेले असेल त्या कालावधीमध्ये पॉली पॅनल तुमच्या अगदी 50 ते 60% वरती जनरेशन कमी करतात. बरोबर. त्याऐवजी त्याच्यावरती मोनो पॅनल येतो. तर मोनो पॅनल असं आहे की तो तुमचं फक्त सिंगल पॅनल डेड होतो. समजा याच्यावर खूप सावली पडली किंवा एक पॅनलवरती खूपच धूळ साचली असेल तर त्यामुळे मग त्याचं जनरेशन सुद्धा कमी होतंच. तेच जर तुम्ही फक्त हे मोनो हाफकट पॅनल बघाल तर हा एकच पॅनल डबल पॅनल सारखं काम करतो. मध्ये याला कट आहे म्हणून पॅरलली एक पॅनल तुमचं काम करत असतो. बरोबर. म्हणून किती पावसाळा असू दे हे पॅनल जी काय टेक्नॉलॉजी, ही लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे, हे तुमचं जनरेशन करतेच. अगदी मायनस म्हणजे 20 ते 25% फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला लॉस बघायला भेटतो खूप पावसाळ्यामध्ये. बरोबर. तरी देखील तुम्हाला जेवढे आपण युनिट सांगतोच आहे 200 मिळतील किंवा 300 मिळतील, तर मिनिममच आपण लिहून देतो तुम्हाला, तेवढे तुम्हाला 100% मिळतात. बरोबर. सूर्यशक्ती सोलरच का, काय खासियत सांगता येईल? सूर्यशक्ती सोलर म्हणजे तुम्ही जेवढे आमचे कस्टमर आहे आतापर्यंतचे 25 ते 30, त्यामध्ये मी तुमच्या समोर सर्वांचे नंबर ठेवू शकतो. तुम्ही आमच्या प्रत्येक कस्टमरला फोन लावून संपर्क साधून विचारू शकता की आमची सर्व्हिस कशा प्रकारची आहे, आमची फिनिशिंग कशा प्रकारची आहे, आम्ही त्याच्यामध्ये कुठले इक्विपमेंट वापरतो किंवा जे काही तुम्ही ज्या कुठल्याही आमच्या एका साईडवरती येऊन बघाल तर तुम्हाला 2 मिनिटात पूर्णपणे फरक समजून जाईल की आपली सर्व्हिस कशा प्रकारे आहे. आणि जे काही हेतच हा झाला एक भाग सर्व्हिसचा, इन्स्टॉलेशनचा, इक्विपमेंटचा. आणि दुसरं जर तुम्ही बघाल तर ज्या काही सबसिडीची जी काही गोष्टी आहेत, म्हणजे ऑनग्रिड सिस्टम तुम्हाला सबसिडी जी काही भेटणार आहे, त्यासाठी गव्हर्नमेंटचे असे कायदे आहेत की रजिस्टर्ड वेंडर जो आहे त्याच्या थ्रू तुम्हाला सबसिडीचं इन्स्टॉलेशन करून घेणं असं कंपल्सरी केलेलं आहे. ओके. तर रजिस्टर्ड वेंडर जर तुम्ही बघाल तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त 1400 ते 1500 रजिस्टर्ड वेंडर आहेत. तर त्यातली आपली एक फर्म आहे की आपण MSCB रजिस्टर्ड वेंडर आहोत. तुम्ही आमच्या भारत सरकारची जी वेबसाईट आहे प्रधानमंत्री सूर्यघर योजना, ह्यामध्ये जाऊन आमचं नाव सर्च केलं तरी देखील तुम्हाला सूर्यशक्ती सोलर्स मिळेल. अच्छा.
तुम्ही फक्त एक फोन करायचा, त्यानंतर पुढची ही जे काही प्रोसेस आहे त्यामध्ये 30-32 प्रकारचे ऍप्लिकेशन आहेत, यामध्ये पूर्ण इन्स्टॉलेशन आलं, सबसिडी मिळेपर्यंत खात्यामध्ये मिळेपर्यंत हे सर्व प्रोसेस आपण तुम्हाला करून देऊ शकतो. यामध्ये तुम्हाला एकदा सुद्धा MSCB मध्ये पण जावं लागणार नाही, अशा प्रकारची आमची सर्व्हिस आहे. अरे वा, म्हणजे गव्हर्नमेंटच्या ऑफिसेसचे फेरी कोणालाही जावं लागणार कस्टमरला मारावे लागणार नाही, त्याची सगळी जबाबदारी तुम्ही घ्या. पूर्णपणे. हो. बरं, याच्यामध्ये कसं आहे, परत तुम्हाला माहिती असेल MSCBचे ऑफिस असे की तुम्हाला 10 ते 12 चक्रा अशाच मारत राहावे लागतील तरी होय, काम होईल की होय, नाही असं. होय. हे सर्व आपण करून देऊ शकतो. तर हा एक प्लस पॉईंट आहे. सूर्यशक्ती सोलर्सच्या माध्यमातून आपण इन्स्टॉलेशन जर का केलं आपल्या सोलार सिस्टीमचं, तर आपल्याला एक चांगल्या प्रकारचं उत्तम सर्व्हिस मिळेल असं ते त्यांच्यातर्फे सांगतायत. आणि शिवाय आम्ही वैयक्तिकसुद्धा मी स्वतःसुद्धा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे ह्या बाबतीत मी फार डिटेल रिव्ह्यू वैयक्तिक करणार नाही किंवा केला नाही, कारण मी आत्ता 2 महिनेच झालेत इन्स्टॉलेशन करून. पण ह्या माणसाच्या बाबतीतला रिव्ह्यू मी नक्की देऊ शकतो की तुम्ही डोळे झाकून यांना कॉल करू शकता. सोलर सिस्टम जेवढी तुम्हाला प्रॉफिटेबल वाटते तेवढी ही एक तर कॉस्ट पण खूप आहे तिची. हो. आणि त्या हिशोबाने ती 25 वर्ष वॉरंटी देते. जर तुमचं इन्स्टॉलर प्रॉपर असेल तरच तुम्हाला 25 वर्ष प्रॉपर आउटपुट भेटेल. नाही तर आता बऱ्याच अशा सोलर सिस्टम्स आहेत जिकडे तुमचं बिल अजून पण येत आहे किंवा तुमचा कुठेतरी लॉस झाला किंवा जनरेशन होत नाहीये, अशा भरपूर गोष्टी लॉसेस होत असतात. कारण की याच्यामध्ये जे काही प्रत्येक इक्विपमेंट आहेत, भरपूर बारीक सारे इक्विपमेंट आहेत. 70च्या वर याच्यात फक्त छोटे छोटे इक्विपमेंट आहेत. सोलर पॅनल आणि इन्व्हर्टर एक गोष्ट आहे, पण सिस्टम जी म्हणतात त्या सिस्टम मध्ये अजून 70 ते 80 युनिट अजून वेगवेगळे इक्विपमेंट आहेत. आणि हे जे इक्विपमेंट आहे हे पण आपण काय वापरतो त्या बेसवर तुमचं ठरतं की तुमची सिस्टम 25 ते 30 वर्ष तुम्हाला देणार की नाही. यामध्ये सस्ता रोए बार बार, महंगा रोए एक बार. बरोबर. की तो सुरुवातीला आपण विचार केला बाजारात कदाचित स्वस्तातला पण ह्याच्यापेक्षा एखादा असू शकतो, पण त्याला कायम पुढे तुम्हाला त्रास होणार असेल, कुठलं तरी आज हे बिघडलं उद्या ते बिघडलं, तर त्याचा विचार करायचा की सुरुवातीलाच बेस्ट क्वालिटीची पॅनल्स आणि सिस्टीम सगळी वापरून, मी जसं मगाशी बघितलं की पॉलीकॅपचं खाली वायरिंग किंवा इन्व्हर्टर होता, मेड इन इंडिया पूर्ण ब्रँड. आणि आता तुम्ही जसं म्हटलं की अदानी ग्रुपचे पॅनल्स आहेत, तर सर्व एकदम ब्रँडेड क्वालिटीचं आपण वापरताय मटेरियल. हा एक प्लस पॉईंट आहे. त्यावेळी तुम्ही हे जे पाईप जे बघाल सर्व पॉलीकॅपचे आहेत आणि आपली कुठलीच केबल तुम्हाला ओपन लटकताना वगैरे भेटणार नाही. म्हणजे हिची लाईफ कशावर ठरते, एक तुमचं स्ट्रक्चर आणि केबल कशी प्रॉपर आहे त्याच्यावर. जर एखादी केबल कुठे कुठे लटकत असेल त्याच्यावरती समजा पुढे जाऊन माकडा नाही किंवा उंदराने उड्या मारल्या तर तसंही तुमची सिस्टम काय टिकणार नाही. डीसी जो व्होल्टेज आहे हा खूप सेन्सिटिव्ह आहे. जसं की आपल्या घरातली एसी व्होल्टेज असतो त्याला तुम्ही लाईव्ह मध्ये पण इलेक्ट्रिशियन काम करतो, तसं डीसी मध्ये बिलकुल नाही. डीसीचे समजा पॉझिटिव्ह निगेटिव्ह समजा थोडे जवळपास जरी आले किंवा जर कॉन्टॅक्ट प्रॉपर होत नसेल, लूज कनेक्शन असेल, तर डीसी मध्ये डायरेक्ट आग पकडते. तर त्यासाठी आपल्याला त्याचं जे काही डीसीचं जे इन्स्टॉलेशन आहे ते प्रॉपर करायला लागतं. बरोबर. जर सामान्यतः तुमच्या घरात एसी वगैरे आहे तर तुम्हाला 3 किलोवॅट वरतीच प्रिफर करायला पाहिजे. आणि 3 किलोवॅट सिस्टमवरती तुमचे 2 एसी लावा, तुम्ही तुमचं गिझर लावा, तुमचं मोटर लावा, ह्या सर्व मोठमोठे इक्विपमेंट जे आहेत हे सर्व चालते. आणि बाकी सामान्य लोड जे काय आहे तो आरामात चालतोच. तर त्या हिशोबाने साधारण 3 किलोवॅट बेस्ट पडू शकते. तुम्हाला 300 ते 350 युनिट पण मिळतील. प्लस असे जे मोठे मोठे इक्विपमेंट सांगितले तुम्हाला ते सुद्धा याच्यावर चालतील. नॉर्मली माणसाला हेच आवश्यक असतं प्रत्येक घरामध्ये. नक्कीच. त्यासाठी तर 3 किलोवॅट प्रॉपर परफेक्ट होऊ शकते. बरोबर. पण त्याची साधारण म्हणजे आपण म्हणूया की टॉप लेवलचं हे जे युनिट आहे त्याची कॉस्टिंग काय जाते साधारण? टॉप लेवलची युनिट बघायला गेलो तर आपण 2,20,000 ते 2,30,000 मध्ये पूर्ण कॉस्टिंग. आणि ह्याच्यात परत सबसिडी आपल्याला ह्याच्यामध्ये परत 78,000 आणि ती मायनस करून आपल्याला साधारण हे युनिट, ही सिस्टम तुम्हाला साधारण 1,40,000 ते 1,50,000 मध्ये पूर्ण पडते. ओके. म्हणजे आपला होणारा खर्च सबसिडी मिळाल्यावर एवढा आहे साधारण 1.5 लाख रुपये. आणि त्यानंतर आपण ह्या विषयात एक म्हणतात तसं आपली काळजी कायमची संपून जाईल की लाईट बिल हा विषय आपल्या आयुष्यात बिल हा विषयच राहणार नाही. बिल अगदी 0 पर्यंत होऊ. आणि 0 बिलचा आपण क्लेम करताय. हो 0 बिल होऊ शकतं 100%. अच्छा. तुम्ही ईव्ही चार्ज करा जे पाहिजे. इलेक्ट्रिसिटी आताच्या टाइमला सर्वात जास्त महत्वाची. बरोबर. आणि सोलर सिस्टममुळे तुम्हाला प्रॉपर प्रॅक्टिकली तेवढी इलेक्ट्रिसिटी मिळत असते. बरोबर. आता जे ही मंडळी व्हिडिओ बघतायत, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या व्हिडिओचा रेफरन्स देत आपल्याकडे ग्राहक कोणी आलं सूर्यशक्ती सोलारकडे की अथर्व हर्डीकर यूट्यूब चॅनलवर आम्ही तुमचा व्हिडिओ बघितला आणि आम्हाला तुमचा रेफरन्स मिळाला, आम्हाला इन्स्टॉलेशन करायचं आहे, तर त्या ग्राहकांसाठी आपण आपल्या सबस्क्रायबर्ससाठी काय एक डिस्काउंट द्याल किंवा काय सांगाल? सर तुमच्यासाठी सांगतो की आपले जे कोणी ग्राहक असतील त्यांना एक कालावधी म्हणून सांगतो की 3 महिने समजा आपण कालावधी पकडला म्हणजे फेब्रुवारी एंडपर्यंत जे कोणी कस्टमर येतील ज्यांनी तुमची व्हिडिओ बघून आपल्यापर्यंत आलेले असतील त्यांना आपण इन्स्टंट 10,000चा डिस्काउंट देऊ. साईट व्हिजिट करून जे काय त्यांचं एस्टिमेट बनेल त्यातून इन्स्टंट त्यांना 10,000 पर्यंतचा डिस्काउंट आपण ऑन दी स्पॉट देऊन इन्स्टॉलेशन करू. बरं मंडळी, आता डिसेंबर महिना सुरू आहे आणि हा आपण व्हिडिओ डिसेंबरमध्येच रिलीज करतोय. सो फेब्रुवारी म्हणजे अगदी पूर्ण 2 महिने नक्की तुमच्याकडे आहेत. जानेवारी पूर्ण आहे, फेब्रुवारी पूर्ण आहे. तर ह्या कालावधीत आपण हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला ह्या ऑफरचा नक्की फायदा मिळेल.
आता एक सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ऑन ग्रीड आपण जी सिस्टीम इन्स्टॉलेशन केली, कारण आमच्याकडे म्हणजे मी स्वतः एक्सपिरियन्स करतोय म्हणून हा प्रश्न, की लाईट गेल्यावर दिवसा लाईट जात आहेत, येस येस, म्हणजे स्वावलंबी अजून आपण एक प्रकारे बनत नाही आहोत, की मुख्यत्वे सोलरचं डोक्यात आलं की कोणाची डोक्यात काय येतं की MSCBचे लाईट जरी गेले तरीसुद्धा आपल्या घरात लाईट असले पाहिजे. तर त्यासाठी मग नेमकं काय करावं? जर त्यासाठी तुम्हाला पाहिजे तर हायब्रिड नावाची सिस्टम पण येते. बरं. पण आता कसं आहे की हायब्रिड सिस्टमला गव्हर्नमेंट सबसिडी अप्रूव्ह आहे, पण त्याच्यासाठी फक्त तुमचं BIS अप्रूव्ड सर्टिफिकेट असलेली कंपनी पाहिजे. बरं. तर तशा प्रकारची 1-2 कंपनीज फक्त आता मार्केटमध्ये आहे ज्या हायब्रिड इन्व्हर्टर बनवतात आणि त्या तुम्ही इन्व्हर्टर बसून सुद्धा सबसिडीचा लाभ घेऊ शकता. ओके. तर ती सुद्धा सिस्टम आपण देतो. तिची कॉस्टिंग थोडी अजून महाग जाते, बरं. पण ती अशी आहे की तुम्ही पूर्ण इंडिपेंडेंटली सोलर जनरेशन करून घरात घेऊ शकतात. MSCB ग्रीड कधी असेल, कधी पावसामध्ये कट झाली तरी देखील तुम्ही पूर्णपणे इंडिपेंडेंट होऊ शकता. ओके. तर तसे सुद्धा हायब्रिड इन्व्हर्टर, हायब्रिड सोलर सिस्टम ती सुद्धा आपण इन्स्टॉल करतो. बरोबर. आणि ही फक्त कुठल्या, जसं की गावाकडच्या भागात जिकडे पॉवर कटचा इश्यू आहे त्या ठिकाणी आपल्याला ती आवश्यक पडते. बाकी ठिकाणी जसं कोल्हापूर, पुणे अशा ठिकाणी जर तुम्ही बघाल जिकडे लाईट कट होतच नाही, बरोबर, तर तिकडे तर ऑनग्रीड सिस्टम तुमच्यासाठी बेस्ट आहे. बरं. आता हा व्हिडिओ महाराष्ट्रातनं तमाम लोक माहितीसाठी स्वाभाविकपणे बघत आहेत, परंतु आपलं कार्यक्षेत्र नेमकं काय आहे, कुठे कुठे आपण जाऊन इन्स्टॉलेशन करू शकता? आम्ही तुम्हाला सांगतो आता पूर्ण पॅन महाराष्ट्रामध्ये आपण रजिस्टर्ड वेंडर झालेलो आहोत. बरं. आपण इथून परभणीची पण साईट घेतलेलं आहे, प्लस पुण्याची पण आपण साईट करून आलेलो आहे जस्ट आता. बरं. आणि कोल्हापूर, रत्नागिरी, राजापूर आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण करू शकतो सर्वीकडे इन्स्टॉल. बरं. आपलं कार्यक्षेत्र आपण म्हणताय की संपूर्ण महाराष्ट्रात आपण सर्व ठिकाणी जाऊन इन्स्टॉलेशन करू शकतो. तर जर का कोणाला आता हा व्हिडिओ बघता बघता वाटलं की आपण सूर्यशक्ती सोलारच्या माध्यमातून आपल्या घरचं किंवा आपल्या कंपनीच्या ठिकाणचं इन्स्टॉलेशन करूया, तर आपल्याला कॉन्टॅक्ट कसं करता येईल? आपला मोबाईल नंबर आणि आपला ऑफिसचा पत्ता असे 2 डिटेल्स तुम्ही आपल्या प्रेक्षकांसाठी सांगावेत. तुम्हाला मी आमचे 2 नंबर सांगतो. 8433529492 बरं. आणि 8459357645. बरं. हे आमचे नंबर आहे, याच्यावर तुम्ही कुठेही संपर्क साधा. ओके. आम्ही तुमच्याशी कोऑर्डिनेट करू. हो. आणि आपण एकमेकांमध्ये डिस्कस करू. तुमचे जे काही प्रोजेक्ट असेल आपण तिथे येऊन इन्स्टॉलेशन करून पूर्ण MSCBची प्रोसेस करून तुमचा देऊ शकतो. बरं. सबसिडी खात्यात जमा करून देईपर्यंत पूर्ण प्रोसेस आपण करू. ओके. आणि लांजा शहरात ऑफिस? लांजा शहरामध्ये आमचं ऑफिस आहे मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे, लांजा नगर पंचायत, त्याच्या बॅक साईडला आमचं ऑफिस आहे सूर्यशक्ती सोलार. बरं. तर मंडळी, आपण मोबाईल नंबर पण ऐकलेला आहे सूर्यशक्ती सोलार अभिषेक नखाते यांचा, आणि त्याचप्रमाणे त्यांच्या ऑफिसचा पत्ता लांजातील, परंतु लांजा बाहेरील मंडळी यांना कॉल करून त्यांच्याशी अप्रोच तुम्ही होऊ शकता आणि सर्व डिटेल्स तुम्हाला पर्टिक्युलर साईटवर येऊन त्याचं तुम्हाला एस्टिमेट किंवा जो काय खर्च असेल, तुमच्या अजून काही शंका असतील, आपण व्हिडिओमधून जास्तीत जास्त पॉईंट कव्हर करायचा प्रयत्न केला आहे, पण म्हणतात तसं लोकांच्या शंका खूप असतात, त्यामुळे असं एखाद्या व्हिडिओमध्ये आपण सगळेच प्रश्न सोडवू शकतो असं नाही, परंतु त्यासाठीच आपण नंबर आत्ता घेतलेला आहे आणि ह्या नंबरवर तुम्ही कधीही कॉल करू शकता, आपल्या शंका अभिषेकजींना विचारू शकता. आणि नक्कीच एक प्रेरणादायी स्टोरी आहे, कारण पुण्यासारख्या ठिकाणाहून कोकणासारख्या गावात दुर्मिळ भागात येऊन अशा प्रकारचा व्यवसाय, आणि एक व्यवसाय नव्हे तर यशस्वी व्यवसाय, कारण 2 वर्षात मी लोकल असल्यामुळे सांगू शकतो की अतिशय चांगल्या प्रकारे एक कामगिरी आत्ता ह्या व्यवसायाची बाजारात नाव आहे आणि एक विश्वास त्यांनी संपादन केलेला आहे लोकांच्या मनात. तर अभिषेकजी, आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या प्रेक्षकांच्या वतीने, आणि मला खात्री आहे की आपण नक्कीच लांजातीलच नव्हे तर महाराष्ट्रातले एक भविष्यात या क्षेत्रातील नामवंत एक उद्योग करणारे व्यावसायिक असाल, आणि ह्याच मी तुम्हाला शुभेच्छा देतो तुमच्या पुढील वाटचालीसाठी. मनापासून धन्यवाद. धन्यवाद.